नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनल पुन्हा आपलं स्वागत आहे. पाहूया बातमी 26. तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. दरवर्षी एप्रिलचे मानधन उशिराच होते कारण नवीन बजेट व्हावे लागते, पण पगारवाढ खर्च झाल्याचे असे गेल्या वर्षी निवडणुकीवर डोळा ठेवून मानधन वेळेवर झाले होते. मग ते पाहिजे होती ती दिलीत. आता तुमची काळजी सरकार कशाला करेल? चौकशी करताना समजेल की एप्रिलचे मानधन 30 एप्रिलला होईल. कठीण आहेत पण सोसावे लागेल. 5 अंगणवाडी असणाऱ्याची अंगणवाडी हलवली जाईल किंवा बंद केली जाईल अशी बातमी ऐकून अनेक जणांनी घाबरून मला विचारत मग ठरतील काय करायचे ते. खरे तर नवीन कर्मचारी भरले तेव्हा काही जणांची सोय झाली असती, पण एवढे डोके महिला बालकणाला कुठले? चौकशी करता समजेल की एप्रिलचे मानधन 30 एप्रिलला होईल. कठीण आहे पण सोसावे लागेल. असो, 1 ते 5 अंगणवाडी असणारी अंगणवाडी हलवली जाईल किंवा बंद केली जाईल अशी बातमी. ही बाईची नोकरी जाता कामा नये असे सरकारला कळवले आहे. 2018ला एक केस येऊन यांच्या सरकार केली आहे होती. त्यात कोणतीही योजना बंद करताना कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय झाला आहे. त्याचा फायदा आपण घेऊ. शक्य नसेल तर लेखी प्रस्ताव प्रकल्पात द्यावा, इकडे पण कळवावा. नोकरी टिकवण्याची जबाबदारी आपण पण घेतली पाहिजे ना. असं वर्गणी लढालढी जमा करू, वेळेवर युनियनचे खात्यात भरा. लढेंगे तो जितेंगे. कमल पुरेळकर, 15/4/2025. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.